अमरावतीत लाचखोरी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीने मोठी कारवाई करत एमएसईबी कार्यालयातील भ्रष्टाचार उघड केलाय। सोलर पॅनल व्यवसाय करणाऱ्या 37 वर्षीय तक्रारदाराने ग्रीन एनर्जी या नावाने सोलर नोंदणीसाठी अर्ज केला होता। ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडून तब्बल 20,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर चर्चेनंतर हा सौदा 15,000 रुपयांवर ठरला। याबाबत तक्रारदाराने एसीबी कडे धाव घेतली। एसीबी पथकाने सापळा रचून 28 एप्रिल रोजी कारवाई केली आणि यावेळी कम्प्युटर ऑपरेटर श्याम कुमार झजाटे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली। या प्रकरणात उपकार्यकारी अभियंता वर्ग 2 चे बाळासाहेब खंडारे यांनाही ताब्यात घेण्यात आले। कारवाई दरम्यान आरोपीकडून मोबाईल आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्यांच्या घराची झडती सुरू आहे। या प्रकरणात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित एमएसईबी कार्यालयाशी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून गाडगेनगर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। एसीबी कडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अमरावतीत झालेल्या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमधील लाचखोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे।